मंडळी गंमत तिथेच आहे. राजश्रीकडून ते पत्र मिळवायला जेव्हा रिंकू राकेशनाथ राजश्रीच्या ऑफिसमध्ये गेले, नेमके त्याच वेळेला तिथे त्यांना एन चंद्रा भेटले आणि एन चंद्रांनी त्यांना सांगितलं की ते त्यांचा तेजाब करता नव्या अभिनेत्रीच्या शोधात आहेत. तेव्हा लगेचच रिंकू यांनी माधुरी दीक्षित यांचे फोटो हे एन चंद्रांना दाखवले. एन चंद्रा म्हणाले, मी हिचं काम कधीच पाहिलेलं नाहीये, मला तिचं काम बघितल्यावरच ठरवता येईल. आणि योगायोग बघा कसा, नेमके ते बसले होते राजश्रीच्या ऑफिसमध्ये आणि राजश्रीचाच पिक्चर अबोध हा माधुरी यांचा पहिला पिक्चर होता. त्या क्षणी रिंकू हे राजश्रीच्या ऑफिसमध्ये गेले. तिथल्या लोकांना त्यांनी विनंती केली की अबोध चित्रपटाची काही रळं असतील, काही फुटेज असतील तर प्लीज द्या, मला माधुरी करता एन चंद्रा यांना ते दाखवायचे. राजश्री प्रोडक्शननी सुद्धा ते मान्य केलं. त्यांनी लगोलग ते फुटेज त्यांना देऊ केलं आणि रिंकू यांनी तेच फुटेज अबोधमधलं एन चंद्रा यांना दाखवलं. एन चंद्रा यांनी ते पाहिलं आणि ते पाहिल्यानंतर एन चंद्रा प्रभावित झाले आणि त्यांनी माधुरी यांना तेजाब करता साईन केलं आणि त्यानंतर काय झालं तो इतिहास.